वाह, बघूनच तोंडाला पाणी सुटते। बघू शकता तुम्ही इथे आज आपण बनवणार आहोत मुंबई स्ट्रीट पावभाजी। मस्त छान असं बटर टाकून। त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागेल ते पण बघणारच आहोत, पण त्याबरोबर आपण जो पाव खाणार आहे ते मसालेदार पाव कसे बनवायचे आहे ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे। बघा किती छान वाटतंय पावभाजी, मसाला पाव आणि त्याच्याबरोबर कांदा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्याआधी मी सुनीता, कुक विथ सुनीता पराते ह्या चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे। इथे आपण काही खडे मसाले भाजून घेणार आहोत। त्यामध्ये मी धने घेतलेले आहे, जिरे घेतलेले आहे। हे दोन्ही जिन्नस आपल्याला अगदी थोडे भाजून घ्यायचे आहे त्यांचा सुगंध येईपर्यंत। त्यामध्ये मी लवंगा टाकलेले आहे, वेलची टाकलेली आहे। त्याच्यानंतर मी काही स्टार फुलं टाकलेले आहे, लाल मिरच्या टाकलेल्या आहेत। त्याच्यानंतर आपल्याला दालचिनीचे काही तुकडे टाकायचे आहेत, काही तमालपत्र देखील आपण टाकलेले आहेत। आता यामध्ये मी 2 ते 3 चमचे बडीशोप देखील टाकणार आहे। हे सगळं जिन्नस व्यवस्थित असं सुगंध येईपर्यंत भाजायचं आहे, जास्त भाजायचं नाही, जाळायचं नाही आपल्याला। तुम्ही बघू शकता। आता यामध्ये मी थोडी कसुरी मेथी ही देखील टाकून घेणार आहे। आता हे सगळं भाजून झालेलं आहे व हे एका प्लेटमध्ये आता काढून घेणार आहे व पूर्ण गार करून घ्यायचं आहे। हे मिश्रण सगळं आपलं गार झाल्यानंतर आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। बघा आता हे मी सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहे। यामध्ये आपल्याला काही पावडरी मसाले देखील आपल्याला टाकायचे आहे। त्यामध्ये मी 1 चमचा ही हळद घालणार आहे। त्यानंतर मी थोडी धणेपूड देखील घालून घेणार आहे, हिंग घालणार आहे आणि 2 ते 3 चमचे मी यामध्ये आमचूर पावडर ही देखील घालणार आहे। यामध्ये आपल्याला चाट मसाला हा देखील घालून घ्यायचा आहे। बघा त्यानंतर आपल्याला काळं मीठ घालून घ्यायचं आहे आणि साधं मीठ देखील आपल्याला हे चवीनुसार घालून घ्यायचं आहे। आता हे सगळं आपल्याला मिक्सर मधून ग्राइंड करून घ्यायचं आहे, एकदम पावडर फॉर्म मध्ये ग्राइंड करून घ्यायचं आहे। बघा पावडर फॉर्म मध्ये ग्राइंड झालेला आहे। हा आपला होममेड पावभाजी मसाला तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता। हा मसाला आपण इतर भाज्यांमध्ये वगैरे देखील वापरू शकतो आणि हा मसाला आपण फ्रीज मध्ये 6 महिने टिकवून ठेवू शकतो। आता इथे आपल्याला लाल मिरच्यांची चटणी बनवून घ्यायची आहे। मिक्सर मध्ये मी काही लाल मिरच्या घेतलेल्या आहे व तुम्हाला जर वाटलं तर यामधल्या बिया देखील काढून घ्यायच्या आहे, पण मी काढलेल्या नाही। थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे ग्राइंड करून पेस्ट करून घ्यायची आहे व एका वाटीमध्ये मी ही पेस्ट काढून घेणार आहे। आता आपल्याला बघा लसणाची चटणी करायची आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये, त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी लसणाच्या पाकळ्या घेणार आहे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपल्याला छान ग्राइंड करून घ्यायचं आहे। एकदम पातळ पेस्ट करून घ्यायची आहे, ती देखील आपल्याला एका वाटीमध्ये काढून घ्यायची आहे। बघा आता मी ही एका वाटीमध्ये अशी छान पेस्ट काढून घेत आहे। थोडेसे लसणाचे चंक्स पण राहिले तरी चालेल, किंवा तुम्हाला जर अगदीच पेस्ट पाहिजे असेल तर पेस्ट करून घ्या। इथे मी काही हिरव्या मिरच्यांचा ठेचा देखील करून घेणार आहे। आता आपल्याला इथे एका कढईमध्ये बटर टाकून घ्यायचं आहे। बघा बटर छान वितळलं की आपल्याला हे सगळ्या ज्या चटण्या आहे, मिरची आणि लसणाची चटणी ही टाकून घ्यायची आहे। मिरचीची चटणी टाकलेली आहे, आता लसणाची चटणी देखील टाकून घ्यायची आहे आणि आपण जो आता पावभाजी मसाला केलेला आहे तो पण टाकायचा आहे आणि हिरव्या मिरच्यांचा ठेचा देखील टाकून घ्यायचा आहे आणि थोडी कसुरी मेथी टाकून घ्यायची आहे। बघा छान अगदी थोडंसं पाणी घालून आपल्याला ही थोडी पातळ बनवायची आहे आणि 1 चमचा मी यामध्ये गरम मसाला देखील टाकून घेत आहे आणि चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे। छान आपली ही मस्तपैकी चटणी तयार झालेली आहे। थोडी पातळ करून घ्यायची आहे आपल्याला ही अशी चटणी आपण जेव्हा पावभाजी बनवू त्यावर टाकली तर एकदम छान स्वाद येतो, खूपच चविष्ट लागते। आता पावभाजी बनवण्यासाठी इथे मी 5-6 बटाटे उकडून घेतलेले आहे व
वेगळ्या याच्यामध्ये मी फ्लावर, हळद, मीठ टाकून उकळून घेतलेली आहे. म्हणजे एकत्र जर उकळलं तर मग फ्लावरचा वास लागतो. त्यानंतर मी इथे 2 शिमला मिरची कापून घेतली आहे, 2-3 कांदे कापून घेतलेले आहे, 2-3 टमाटे कापून घेतलेले आहे व लाल चटणी, लसणाची चटणी, कोथिंबीर, कसुरी मेथी व आपण तयार केलेला पावभाजी मसाला आणि त्याच्यानंतर हिरव्या मिरच्याचा ठेचा. आता प्रथम एका कढईमध्ये आपल्याला थोडं बटर टाकून घ्यायचं आहे व ते मेल्ट झाले की आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं तेल देखील टाकून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही. तर हे सगळं गरम झाल्यानंतर मी यामध्ये 1 चमचा जिरं घालून घेणार आहे. त्यानंतर आपण कट केलेला कांदा जो आहे तो टाकून घ्यायचा आहे. बघा, जिरं छान तडतडलेलं आहे. कांदा आपल्याला छान असा लालसर रंगावर परतवून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला आपण कट करून ठेवलेला टोमॅटो आहे तो टाकून घ्यायचा आहे. ही पण छान असे परतवून घ्यायचे आहे. त्यानंतर मी शिमला मिरची जी कट करून ठेवलेली आहे ती पण कांदा टमाट्याबरोबर परतवून घेत आहे. छान मस्त असे हे परतवून घ्यायचे आहे. हे बॉईल करायचे नाही, कारण हे जर बॉईल केलं तर त्यांची टेस्ट ही निघून जाते. आता यामध्ये आपण उकडलेलं जे फ्लावर आहे, हळद मीठ टाकून ठेवलेली, ती परतवून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपण बटाटे जे बॉईल केलेले आहे ते स्मॅश केलेले ते देखील टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायची आहे, कसुरी मेथी देखील टाकून घ्यायची आहे. यामध्ये काही पावडरी मसाले टाकायचे आहे, हळद टाकायची, धनेपूड टाकायचे आहे आणि हे मिश्रण जे आहे हे सगळं व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे. स्मॅश करायचं आहे. यामध्ये मी लाल चटणी, त्याच्यानंतर लसणाची चटणी व हिरव्या मिरच्यांचा ठेचा हा देखील थोडा थोडा टाकून घेतलेला आहे. पूर्ण असं स्मॅश करून घ्यायचं आहे. ही खडा पावभाजी मसाला तयार होणार आहे, कारण याच्यामध्ये सगळे जिन्नस असे पूर्ण स्मॅश नाही झालेले आहे. आता यानंतर याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकून घ्यायचं आहे. कन्सिस्टन्सी आपल्याला बघायची आहे, आपल्याला किती पातळ पाहिजे त्याप्रमाणे आपल्याला गरम पाणी टाकून घ्यायचं आहे. छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला जर वाटलं तर आपण पुन्हा हे सगळे जिन्नस आपल्याला स्मॅश करून घ्यायचे आहे. इतका छान आणि मस्त असा वास सुटलेला आहे पावभाजीला. बघा, इथे मी थोडं स्मॅश करून घेत आहे. बघा, छान असं स्मॅश करून घ्यायचं आहे. आपल्याला जर वाटलं तर आपल्याला, आणि आता आपण हे कढईमध्ये जे आपण हिरवी चटणी, त्याच्यानंतर लसणाची चटणी व हिरवा ठेचा असं जे आपण तयार करून घेतलेलं होतं, फोडणी तयार करून घेतलेली होती, ही सगळीच्या सगळी आपल्याला पावभाजीमध्ये टाकायची आहे. तर आपल्या पावभाजीला एकदम छान आणि मस्त असा स्वाद येईल. किचनमध्ये पूर्ण वास दरवळतो आहे. तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि तिखटपणानुसार तुम्ही तिखट करा, म्हणजे मुलं देखील खाऊ शकतात. आता आपल्याला पाहिजे त्या प्रमाणात आपल्याला गरम पाणी करून टाकायचं आहे. किती पातळ ठेवायची पावभाजी व किती घट्ट ठेवायची हे तुमच्यावरच अवलंबून आहे. बघा, छान अशी आपली पावभाजी ही तयार झालेली आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. लाईक करा, कमेंट करा. आता आपली ही पावभाजी तयार झालेली आहे. यामध्ये आपल्याला वरतून ही कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. बघा, छान अशी झालेली आहे पावभाजी तयार. आता आपल्याला यावर बटर टाकून घ्यायचं आहे. बटर टाकल्यामुळे आपल्या पावभाजीला एकदम छान आणि सुंदर अशी टेस्ट येते. पहा, इथे आपली पावभाजी एकदम तयार झालेली आहे. असं वाटतं पटकन कधीतरी ताटामध्ये आपल्याला ही सर्व करून कधी खायला घेणार आहे असं वाटतं.
बघा एकदम छान तयार झालेली आहे। आता इथे मी पावभाजी खाण्यासाठी जो मसाला पाव आहे तो कसा बनवायचा ते बघूया। इथे मी एक पॅन घेतलेला आहे व त्यामध्ये बटर टाकून घेतलेलं आहे। पूर्ण पॅनला असं बटर लावून घ्यायचं आहे व त्यामध्ये आपण ज्या चटण्या तयार केल्या होत्या, लाल चटणी, त्याच्यानंतर लसणाची चटणी, त्याच्यानंतर हिरवी चटणी, त्यामध्ये थोडासा पावभाजी मसाला टाकायचा आहे, कोथिंबीर टाकायची आहे। बघा असं हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित। व त्यामध्ये पावाला कट करून जे आहे पाव कट करून असे छान मस्त असे शेकून घ्यायचे आहे। बघा बटर अजून जर लागत असेल तर आपण बटर देखील टाकू शकतो। असे उलट करून घ्यायचे आहे व दोन्ही साईडला छान असे शेकून घ्यायचे आहे। असे मसाला पाव जर आपण केले तर पावभाजीला अजूनच छान टेस्ट येते व खाताना पण सुंदर लागतं, असं खूप छान वाटतं खाताना देखील। यामध्ये मी अजून बटर टाकून घेत आहे व दोन्ही साईडला छान असे पाव शेकून घ्यायचे आहे। आता इथे आपली पावभाजी तयार आहे, मसाला पाव देखील तयार आहे, सोबत कांदा आणि लिंबू। इथे मी कांदा थोडा मोठा कट केला आहे, तुम्ही बारीक देखील कट करू शकता। बघा छान आपली पावभाजी मस्त तयार झालेली आहे बटर टाकून। एकदा नक्की करून बघा। धन्यवाद।